जय महाराष्ट्र मंडळी, आजचा जो व्हिडिओ आहे तो सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्या फॅमिलीच्या आणि आपल्या गाडीच्या खूप महत्त्वाचा आहे. आपल्या मागे 2 गाड्या आहेत, तुम्ही बघू शकता. या गाड्यांमध्ये आग लागली होती. आता ही मर्सिडीज 350 आहे, ज्याची किंमत 70-80 लाख रुपये त्यावेळेस होती. आणि ही गाडी जी आहे ती कोरोला अल्टिस, गाडीची किंमत असेल 25 ते 30 लाख रुपये. पलीकडच्या गाडीमुळे ह्या गाडीमध्ये आग लागली. नक्की काय झालं आहे ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणजे तुम्ही याच्यापासून काहीतरी शिकू शकता की आपण कुठे गेल्यानंतर ना गाडी पार्क केल्यानंतर कुठल्या चुका टाळायच्या आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असेच मराठीतनं व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब देखील करा. हे बघा, आता मी तुम्हाला पॉईंट ऑफ व्ह्यूनी दाखवतो. सगळ्यात पहिल्यांदा ही गाडी जी आहे ती मर्सिडीज बेन्झची आहे. कशी ओळखली मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सांगतो. हे बघा, इथे पार्ट नंबर आहे. या पार्ट नंबरनुसार आम्ही ही गाडी जी आहे ती सर्च केली आणि मॉडेल सर्च केलं आणि परफेक्ट ते मॅच झालं. त्यामुळे आम्हाला कळालं CLS 350 आहे, सॉरी GLS म्हणतोय मी. आणि त्यानंतर ना ही कोरोला अल्टिस आहे. हे कसं कळालं तर हिची जी रेन वायझर जे असते, म्हणजे हे बघा, याच्यानुसार याच्यावरती टोयोटा लिहिलेलं आहे. मी तुम्हाला दाखवतो कुठे लिहिले. हे बघा, इथे लिहिले टोयोटा. आणि टोयोटाची एवढी लांबडी गाडी कुठली आहे? अल्टिसच आहे. त्याच्यामुळे मला कळालं की ही टोयोटा अल्टिस आहे, कोरोला अल्टिस. आणि पलीकडची जी आहे ती CLS 350 आहे. आणि हा लोगोसुद्धा अशा प्रकारे जे पाठीमागचं मॉडेल आहे तुम्हाला मर्सिडीजमध्येच बघायला मिळतं. आणि हे जे आहे हे बघताय हे तुम्हाला कोरोलामध्ये बघायला मिळतं. हे मॅच केलं मी दोन्ही. तुम्हाला गाड्यांचे फोटो देखील स्क्रीनवरती टाकून देतो. आता नक्की काय झालं मी तुम्हाला सांगतोय. बघा, ही गाडी जी आहे ही लावली होती इथे पार्कला. आता मी आलेलो इकडे बघू शकता. हे जे आहे आसपास हे आहे काशीद बीच. या ठिकाणी ही गाडी लावली होती आणि याच्यामध्ये एक मोबाईल ठेवण्यात आला होता. एक काम करू, मी शूट केलेला आहे जे इथे पार्किंगमध्ये जे पैसे गोळा करतात त्यांचा व्हिडिओ, तोच तुम्ही डायरेक्ट बघा. आता गाड्यांना काय झालं? होळीच्या दिवशी काय झालं? ते ओनचे गेले होते ना, तो मोबाईल चार्जर लावून गेलो होता ड्रायव्हर गाडीत. बर. नंतर संध्याकाळी सेल मला गाडी ती स्फोट झाला भाटला. CNG चा? हां, ती मुले ती पेटली. अच्छा, म्हणजे CNG फुटला हो, म्हणून दुसरी पण पेटली. दुसरी पेटली. कुठल्या कंपनीच्या गाड्या होत्या ते काय म्हणजे बाहेर पुण्याच्या गाड्या होते बघायला, पण नंतर ती लोक आली नाही. अरे बाप. असं सेल मारते की गाडी स्फोट झाला. असं आवाज झाला. बरं, माणसं पण आतमध्ये होती. म्हणजे त्यांनी सकाळी लावलेली संध्याकाळी आली होती. हो. पोहायला गेलते काय? पोहायला गेलते. अरे बाप. किती दिवस झालं उन्ही? होळीच्या नेमक्या दिवशी म्हणजे आताच गेले वर्ष व्हायला आता. वर्ष. अच्छा, हा, वर्ष झालं हो. का 6 महिने? हो, 6 महिने. हा, तेच की. हा, आता तुम्ही बघितलं असेल की त्यांनी काय सांगितलं. त्यांनी सांगितलं की मोबाईल गाडी ठेवला होता आणि CNG ब्लास्ट झाला. तसं नाही झालेलं. आता या गाडीमध्ये ही जी आहे अल्टिस, याच्यामध्ये मोबाईल ठेवला होता. आता सिडॅनमध्ये कसं असतं, पाठीमागचं रूफ तुम्ही बघू शकता झुकलेलं असतं. त्याच्यामुळे आतमध्ये ऊन येतं, पुढून सुद्धा आतमध्ये ऊन येतं. त्याच्यामुळे आतलं तापमान जे आहे ना ते खूप वाढतं. आता याच्यामध्ये मोबाईल ठेवला होता. त्या मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट जास्त तापमानामुळे झाला, ज्याच्यामुळे गाडीला आग लागली. गाडी पेटली. गाडी इतकी पटकन पेटली की कुणाला आवरताच आली नाही ती आग. आणि ही गाडी त्याच्या शेजारी तुम्हाला दिसत असेल पार्क केली होती. या गाडीच्या धगेमुळं ही गाडीसुद्धा पेटली आणि ही सुद्धा जळून खाक झाली. आता या गाडीची किंमत तसं तुम्हाला सांगितलं 25 लाख ते 30 लाख रुपये आणि हिची 70 ते 80 लाख रुपये. 1 कोटी रुपयाचं नुकसान एका छोट्याशा मोबाईलमुळे झालं. आता ह्यांचा इन्शुरन्स असेल, मिळेल न मिळेल ह्या गोष्टी वेगळ्या. आता एवढी महागडी गाडी होती म्हटल्यानंतर ना याचा इन्शुरन्स असणारच आहे. पण यातनं तुम्ही काय शिकायचं तर सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही अशा गरमाईच्या ठिकाणी येत असाल, जिथे जास्त ऊन असेल किंवा जास्त गरम असेल, अशा ठिकाणी येत असताना मोबाईल पहिली गोष्ट म्हणजे गाडीत ठेवायचंच नाही. कुठेही ठेवा. आता समजा इथे आलात तर तुम्ही मोबाईल त्या दुकानदारांकडे ठेवू शकता, त्यांना थोडे पैसे द्या मोबाईल ठेवायचे. पण हे असं झाल्यानंतर ना काय करणार? दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याची बॉटल ठेवू नका. तिसरी गोष्ट म्हणजे थम्सअप, स्प्राईट किंवा इतर सोडा जे काय बाटल्या असतात ना त्या अजिबात बिलकुल ठेवू नका. त्याच्याने सूर्यकिरण एकत्र होतात आणि आग लागू शकते. एक. दुसरी गोष्ट म्हणजे अशा गाड्या पार्क करत असताना शक्यतो सावलीमध्येच करा. आता इथे सावली आहे तरी देखील ऊन तुम्ही बघू शकता. आता इथे वरती झाड आहेत तरी देखील इथे ऊन पडते. आता काय करणार अशा वेळेस? अशा वेळेस आपणच प्रिकॉशन्स घ्यायच्या. मोबाईल वगैरे ठेवू नका. आणि जे जळणारे पदार्थ आहेत जसं की लायटर असेल किंवा इतर काही गोष्टी असतील जे जळू शकतात, जसं की बॉडी स्प्रे असेल, असं उघड्यावरती ठेवू नका. शक्यतो गाडीत या गोष्टी ठेवून पार्किंगला जाऊच नका. आपली आता बघा, हे श्रीमंत मालक असतील त्यामुळे त्यांना काय वाटलं नसेल. पण आपल्यासारखे जे गरीब असतात ज्यांच्याकडे घामानी
दिवस रात्र कष्ट करून आपण स्वप्न पूर्ण करतो आणि त्यावेळेस गाडी घेतो ना, असं जर काय झालं तर ते काय होऊ शकतं. म्हणून इन्शुरन्स देखील गाडीचा नेहमी काढत जावा आणि अशा गोष्टी टाळण्यासाठी व्यवस्थित पार्क करा, आतमध्ये वस्तू ठेवत जाऊ नका. बाकी हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर आपल्या प्रियजनांसोबत तुम्ही शेअर करा, म्हणजे त्यांना देखील कळेल की काय होऊ शकतं, एक छोट्याशा चुकीमुळे काय होऊ शकतं. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही देखील सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र. नाव लक्षात ठेवा, ऑटो हेल्पर मराठी.